काय असं स्वप्न बघत असल्यासारखं काय बघतेस? जय, मी विरारवरून निघाल्यावर आपण भेटणार होतो असं ठरलं नव्हतं. सरप्राईज. आणि सरप्राईज मध्ये काहीतरी गंमत हवी ना. आपण सगळ्या गोष्टी ठरवून केल्या ना की आयुष्यातली बरीचशी सरप्राइजेस आपण मिस करतो. पण तू घरी नाही गेलास? तुझ्याशिवाय वाट बघत होतो तुझी. आपल्याला बोलायचं होतं ना. अण्णा कसं? अण्णांचं लवकरात लवकर आपल्याला आता चेकअप करून घ्यावं लागेल. मला खूप काळजी वाटते रे त्यांची. म्हणजे आदिती काही नाही नाही नाही, डोंट वरी. अण्णा तसे बरे आहेत, पण आता आपल्याला आपली ही प्रायोरिटी लक्षात घेतली पाहिजे म्हणून म्हणते. नाही, बरोबर आहे तुझं. उद्या आपण ऑफिस मधून लवकर त्यांना इथे घेऊन येऊ आणि त्यांचा चेकअप करून घेऊ. जय, तुम्हाला रेजिग्नेशन लेटर बद्दल विचारणार नाहीयेस का? बोल, रेजिग्नेशन बद्दल काय? रेजिग्नेशन लेटर द्यायला मी गेले होते, पण तशी संधीच नाही मिळाली मला. कारण तोपर्यंत अविनाश सरांनी तुझं प्रमोशनच डिक्लेअर करून टाकलं. मला हे प्रमोशन नकोय जय. आदिती, तू पहिली अशी एम्प्लॉई असेल जी मला प्रमोशन नकोय असं म्हणते. कारण मी अशी एम्प्लॉई आहे जिचा नवरा तिच्यासाठी रात्रभर जागून ते प्रेझेंटेशन करतो, तिला इतका सपोर्ट करतो, आणि ही अचीवमेंट त्याची असताना प्रमोशन मिळतं कोणाला? मला. हा, मग जर हे प्रमोशन मला मिळालं असतं तर मला खूप आनंद झाला असता. अच्छा, म्हणजे तुझा नवरा या आनंदाच्या बाबतीत कंजूस आहे असं म्हणायचंय का? म्हणजे आता हे तुझं माझं बास, नवरा बायको होत आपण. फक्त ऑफिस मध्ये आपण तसं दाखवत नाही. आणि या नवरा बायकोच्या नात्यामुळे जे काही तुझं आहे ते माझं आहे, आणि जे काही माझं आहे ते तुझं आहे. कळतंय का? हो. आणि डोंट वरी, घाबरू नकोस. त्यामुळे मी लगेच तुझी चेअर आणि पोझिशन शेअर नाही करणार. हा, ग्रुप लीडर. जय प्लीज, या सगळ्याचा जरा सिरियसली विचार कर ना. केला मी, या सगळ्याचा विचार केला, आणि म्हणून मी तुला सांगतोय आदिती, ही नोकरी सोडू नकोस. कारण मी राजीनामा देणार. जय, आपलं ठरलं होतं ना. एक मिनिट, मी आत्ता म्हटलं ना की आयुष्यात आपण ठरवून काही गोष्टी केल्या की आपण सरप्राइजेस मिस करतो. हे सरप्राईज नाहीये जय, ही तडजोड आहे. तू माझ्यासाठी करत असलेली तडजोड. तुझ्यावरच्या प्रेमापोटी मी आयुष्यातली कुठलीही तडजोड करायला तयार आहे. म्हणून तू रिझाईन करणार? जय प्लीज, मी नोकरी करणं ही गरज होती. पैसे कमवणं महत्वाचं होतं ना, म्हणून. पप्पांकडे खूप पैसा आहे, आणि तेव्हा मला असं वाटायचं की पैसा म्हणजेच सगळं असतं. पण तुझ्याशी लग्न केल्यावर कळलं की एक वेळ पैसा पाठ फिरवू शकतो, पण आपली माणसं कधीच नाही. माझ्या समोर आत्ता माझी बायको उभी आहे की अण्णांची सून? अण्णांमुळे नातं जोडणं, नाती जपणं शिकले मी, आणि तुझी बायको म्हणून ते शक्य झालं. पण आता म्हणूनच मी म्हणते की मला ही नोकरी नकोय, मला प्रमोशन नकोय. हे आदिती, हे बघ तू. नाही जय, हे बघ, मला कळतंय दुसरीकडे नोकरी लागल्यावर कदाचित पैसे कमी मिळतील,
पण जितके पैसे मिळतील त्यात भागवू ना आपण. पण निदान मी तिथे तुझी ओळख माझा नवरा म्हणून करून देऊ शकते. आणि आता जे ठरलंय ना ते ठरलंय बस. काकू, काका कुठे? मॉर्निंग वॉकला गेलेत. काही काम होतं का त्यांच्याकडे? नाही, तुमच्याकडे होतं. अच्छा, म्हणजे ते नाही आहेत याची खात्री करून घ्यायची होती तुला. बोल, काय काम होतं? आदितीला प्रमोशन मिळालं. काय? पण ती तर काहीच बोलली नाही. थांब, आता चांगलं कान धरून विचारते. एवढी चांगली गोष्ट सांगितली नाही म्हणजे काय? नाही काकू, ऍक्च्युली तिला हे प्रमोशन नकोय. म्हणजे ती नोकरी सोडायचं म्हणते. तुम्ही प्लीज एकदा माझ्यासाठी तिच्याशी बोलून बघाल. जय, तू इथे आहेस, मी तुला सगळीकडे शोधतेय. निघायचं ना आपल्याला? आदिती, तुला प्रमोशन मिळालंय? हो काकू. अगं मग सांगितलं नाहीस काहीच? काकू, प्रमोशन मिळालंय पण तुला नकोय ते. तू राजीनामा देणार आहेस. त्याच्याकडे काय बघतेस? त्यानेच सांगितलंय मला. कारण त्याला असं वाटतं की त्याच्या बायकोला मिळालेलं यश तिने हसत हसत स्वीकारावं. आदिती प्लीज एकदा विचार कर. जय, काल ह्यावर आपलं बोलणं झालंय. अगं, तो म्हणतोय ते सुद्धा बरोबर आहे. नीट विचार करून निर्णय घे. काकू, खरंच मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय. आम्ही लग्नानंतर नोकरी करायची ठरवली, ती फक्त गरजेसाठी. तीच नोकरी करता करता आम्हाला आमचं लग्न लपवावं लागलं. आणि ते लग्न लपवण्यासाठी आम्हाला खूप खोटं बोलावं लागलं. इतकं खोटं बोलत गेलो की आता कुठेतरी मनात एक भीती असते, एक दडपण असतं की ही गोष्ट लोकांना कळली आणि आम्ही पकडलो गेलो तर. अगं हो, पण तुम्ही काही हे कोणाला फसवण्याच्या हेतूने केलं नाहीये काकू. पण आम्ही स्वतःच्या मनाला फसवतोय, त्याचं काय? नवरा बायको असून सुद्धा आम्हाला एकमेकांशी बोलायला वेळच मिळत नाही. आणि 2 मिनिटं बोलायचं जरी ठरवलं तरी शर्त करावी लागते. आणि जरी वेळ मिळाला तरी सतत हीच भीती असते की आजूबाजूला कोणीतरी येईल, बघेल. तू म्हणतेस तेही मला पटतंय. पण आदिती, ही वेळच अशी आहे की तुम्हाला पैशांची पण गरज आहे ग. तुम्हाला कर्ज फेडायचंय, शिवाय अण्णांची तब्येत, त्यांचं आजारपण, तुम्हाला घर घ्यायचंय स्वतःचं, शिवाय तुमची एवढी सगळी स्वप्न, तेही सगळं महत्वाचंच आहे ना. आणि हे सगळं बघता तू नोकरी सोडण्याचा निर्णय, नाही बाई, मला तरी पटत नाहीये. काकू, पण दुसरीकडे कुठेही नोकरी केली तरी ही गरज भागू शकते ना. जय, तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतं रे मला. पण अर्ध्याहून जास्त वेळ आपण ऑफिसमध्ये असतो. तिथे एकमेकांशी बोलणं तर दूरची गोष्ट, एकमेकांबद्दल सुद्धा बोलू शकत नाही. आणि आता हा त्रास फक्त आपल्यापुरता नाही राहिलाय, अरविंद काकांना सुद्धा याचा त्रास होतोय. काकू, तुम्हाला माहिती आहे ना, जर अरविंद काकांनी राजीनामा दिला असता तर काय झालं असतं? आता तुम्हीच सांगा काकू, ही नोकरी का करायची? फक्त पैसे मिळतात म्हणून? आणि आता त्यात मला प्रमोशनही मिळालं. पण सगळी मेहनत जयची. रात्रभर जागून त्यांनी माझ्यासाठी प्रोजेक्ट्स केले. पण प्रमोशन कोणाला मिळालं? मला. त्यांनी काय फरक पडतोय आदिती?
प्रमोशन तुझं झालं काय माझं झालं काय एकच आहे ना. मला खरंच खूप कौतुक आहे तुझ्या प्रमोशनचं. वा, अदितीचं प्रमोशन झालं. वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वा, सकाळी सकाळी चांगली बातमी ऐकवलीस. नाहीतरी पेपरवाले हल्ली चांगल्या बातम्या देतच नाहीत. काय रे, तुझं नाही का झालं प्रमोशन? अहो, तुम्ही आत्ताच चालून दमून आलायत. त्याचा ह्याच्या प्रमोशनची काय संबंध? काय रे, तुला नाही मिळालं का प्रमोशन? तू काम करत नाहीस का? काका अहो असं काही नाहीये. मग कसं आहे, एकाच ऑफिस मध्ये आहात ना तुम्ही, एकाच पद्धतीचं काम करता तुम्ही दोघं. तुला मिळालं प्रमोशन, याला का नाही? म्हणजे तू काम करतेस आणि हा करत नाही. काय रे, तुझं लक्ष नसतं का कामात? ते हा, वाजला. चला, म्हणजे पळवाट सापडली. काय बघतोस काय असा? फोन फोन घे. हा बोल, पोचलास तू? हा नाही नाही, निघतोय आम्ही. म्हणजे ऍक्च्युली निघालोच होत. हा येतोय, बाय. कोणाचा होता फोन? हो, कुणाचा का असे ना. ऐकलत ना तुम्ही, त्यांना उशीर होतोय. निघा रे तुम्ही. हो 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 आदिती. हो येतो आम्ही. काय बघताय काय असे? नाही, कधी कधी ना मला डाऊट येतो. तुझं आणि या दोघांच्या मध्ये काहीतरी शिजत असत. काय कसला करार झालाय? मी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवीन. मिळवा मिळवा, हा. पण मला सांगा, आत्ता तुम्हाला काय हवंय? प्रश्नांची उत्तर का चहा? चहा 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 चहा. मी सगळी चौकशी केली आहे. अण्णांना सकाळीच चेकअपसाठी बोलवलं. आणि पैसे? त्याचं टेन्शन नको घेऊ. नाही पण सांगून ठेव ना, म्हणजे तशी आम्ही व्यवस्था करू शकतो ना म्हणून. आदिती स्वस्तात होईल सगळं, काळजी करू नकोस. नाही पण ट्रीटमेंट म्हणजे त्यात हायगाय नको. ती पण व्यवस्थित होईल, मग तर झालं. थँक्स सुहास. थोडं टेन्शन गेल्यासारखं वाटतंय, रिलॅक्स वाटतं. आता लवकरात लवकर अण्णांचं चेकअप करून घेऊ. मी म्हणतो उद्याच करून घेऊयात. मी वहिनीला कळवतो. आणि उद्या आपणच जाऊया अण्णांना आणायला. ठीक आहे, पण वहिनीला कळवावं लागेल मला. वहिनीला कळवतो. अण्णा बसा, मी घेते. हॅलो वहिनी, अगं बाई जय, इतक्या सकाळी सकाळी? सुहास सुहास, तुझ्या मागून तांगडे येतोय. इथेच येतोय तो, पटकन जा. तसं नाही वहिनी, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की उद्या अण्णांचं चेकअप करून घ्यायचं. अरे बापरे, अरे म्हणजे धावपळच. सकाळी कामं आवरता आवरता नाकी नऊ येतात अगदी. वहिनी, आम्ही येतोय अण्णांना आणायला उद्या सकाळी. हा हा, मग ठीक आहे. नाही म्हणजे काय ना रे, मलाही यावंसं वाटतं रे, पण सकाळी कामांची इतकी गडबड असते म्हणून सांगू ना. खरंच आता बघ, यांचा डबा, चिनूची सगळी शाळेची तयारी, सगळं चालू असतं. माझ्या एकटीच्या हाताने काय काय करणार ना मी. कामाचा व्याप खूप असेल नाही तुम्हाला? कामाचा व्याप आणि डोक्याचा ताप कधी काय कमी होतो का मॅडम? बरोबर आहे. चहा घेणार? 2 चहा. वहिनी, अण्णांना बरं वाटत नाहीये का? नाही रे, का असं का वाटलं तुला? नाही, त्यांचा आवाज. हा ते,
अरे छातीत जळजळते त्यांना, ऍसिडिटी झालीये ना. वहिनी त्यांना नक्की बरं वाटतंय ना? तुमचं म्हणजे ना आमच्यावर विश्वास नाही म्हणजे नाहीच. जय, अरे आम्ही पण सख्खेच आहोत, परके नाही आहोत. तसं नाही वहिनी, मला कळलं. बोल त्यांच्याशी. हा. अण्णा या, जयला बोलायचं तुमच्याशी. अहो अण्णा, अहो तुम्हाला उठायला त्रास होतोय का? तुम्ही बसा बसा. जरा पाणी घ्या प्लीज. मी सांगते त्याला. हॅलो, अरे अण्णांना ना उठायला थोडा त्रास होतोय. हा, नंतर बोलतील ना ते तुझ्याशी. ठीक आहे, ठेवते फोन. हो. मागे वळू नकोस, मागे तांगडे आलाय. मागे बघू नकोस, चल. अरे नाही ना, सकाळी सकाळी येऊन बसलीस काय? सहज का काही काम आहे? प्लॅन चालू आहे. प्लॅन? चला म्हणजे परत पार्टी. अरे वा, आज सकाळी सकाळी पार्टीचं प्लॅनिंग. हे पण ह्यावेळी घरनं काहीतरी बनवून आणायचं. नाही नाही, अशा कुठल्याही दिवशी पार्टी करू नये. आपण एक चांगला मुहूर्त बघू आणि मग पार्टी करू. म्हणजे काय? माझ्याकडे बघा मी काय आणलंय. खास माझ्या टेबलवर ठेवण्यासाठी लोकमत कालदर्शिका. यामध्ये आपण चांगला दिवस बघू आणि मग पार्टी करू. दिवस बघाल हो, पण रेसिपीचं काय? यामध्ये चांगल्या चांगल्या चविष्ट रेसिपी पण लिहिलेत. मी कोणालाही सहज पटकन पदार्थ बनवता येतील. माझ्या मुलीने पण घरी लावलंय भिंतीवर. मला म्हणाली यामध्ये बघून चांगले चांगले पदार्थ बनवायला शिकेन मी म्हणून. कॅलेंडर मध्ये रेसिपी? रेसिपी पंचांग सुद्धा आहे. हे कॅलेंडर आहे की मोबाईलचं ऍप? सगळंच आहे. मी पण माझ्या घरी लोकमत कालदर्शिकाच आणते. आपण एक काम करूया, सगळ्यांनी पैसे काढून एकत्रच मागवूया ना. बर बर, त्याचं कॉन्ट्रीब्युशन मी नंतर काढीन. आता आधी माझ्या प्लॅनिंगचं काय? अगं पण प्लॅनिंग काय आहे? सांग ना. सगळे येऊ देत मग सांगते. फक्त सगळे आदिती यायच्या आधी येऊ देत म्हणजे झालं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काय ग, तुझी जागा विसरलीस का? तुझं पण प्रमोशन झालंय? नाही ग, माझं नाही झालं प्रमोशन. पण जिचं प्रमोशन झालंय ना तिच्यासाठी काहीतरी करायचा भन्नाट प्लॅन आहे माझ्या डोक्यात, म्हणून इथे आली. अरे बापरे, म्हणजे सेलिब्रेशन बाकी आहे का अजून? अगं हो. प्लॅन काय? सांगते हो काका, सांगते. हे बघ, जय पण आला, बरं झालं. तर प्लॅन असा आहे की आदितीचं काल प्रमोशन झालंय आणि आज टीम लीडर म्हणून ऑफिसमध्ये तिचा पहिला दिवस आहे. सो आपण काहीतरी भन्नाट आयडिया काढून तिचं स्वागत करूया असं मला वाटतंय. काय वाटतंय काका? उत्तम. हा जय, छान आहे. ए, नवरींना सांगून आपण एखादा बुके अरेंज करूया का तिच्यासाठी? काही गरज नाहीये. हा, नवरींना सांगून बुके मागवूया का तिच्यासाठी? काही गरज नाही. हा, म्हणजे नवऱ्यांना विचारता येणार नाही कारण ते येणार नाहीयेत आज. आपल्या नवीन ऑफिसच्या शिफ्टिंगचं काम सुरू आहे ना, त्यांना तिकडे जायचं. आपल्याला शिफ्ट व्हायचंय ना लवकर. नंदिनी असती ना ऑफिस मध्ये तर सगळं ऑफिस फुलांनी मस्त सजवलं असतं. ऍक्च्युली त्यांच्याच सुपीक डोक्यातनं ही कल्पना आली आहे, पण त्यांना अचानक मीटिंगला जावं लागल्यामुळे त्यांनी हे सगळं प्लॅन करायची जबाबदारी माझ्यासारखा एका अत्यंत हुशार मुलीवर सोपवलेली आहे. त्यामुळे आता पटापट आयडिया सांगा काय करायचं त्या. आपण रांगोळी काढूया. हो, रांगोळी काढूया, कंदील लावूया, तोरणं लावूया. आणि काय करायचं? दिवाळी साजरी करूया का? तांगड्यांना सांगते फटाके मागवू. फटाके फुटण्याआधीच धूर निघाला. काय काय म्हणायचं तुला? नाही, मी काही म्हणत नाहीये. तुला जे वाटतंय ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. आणि तू अदितीच्या प्रमोशनचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय. आय नो तुझा अपेक्षाभंग झालाय, पण आम्हाला खात्री होती की अदितीलाच प्रमोशन मिळणार आहे. अमित, जरा जास्त बोलतोयस तू.
घे आदितीची बाजू. अर्थात तू नेहमीच घेतोस तिची बाजू. सो की बेटा तिची बाजू घे, तिचं कौतुक कर. होईल होईल, लवकरच तुझंही प्रमोशन होईल. कोणी कॉफी घेणार आहे? अमित यार, काय तू पण सगळा मूड घालवलास. आय एम सॉरी, पण आपण जे प्लॅनिंग केलं ना ते आपण करूयात. कोणी काही म्हणालं ना तरी ते अदितीने अचीव्ह केलेलं आहे. सो आपण तिचं स्वागत करूया आणि तिला मस्तपैकी सरप्राईज देऊयात. येस. पिलू, फोन करून बघ ना तिला कुठपर्यंत आली आहे. कंटाळा यार उभं राहून राहून एका जागी. येईल ग. चंचल माणसाचा ना हाच प्रॉब्लेम आहे, एका जागी उभं राहू शकत नाही. उठ 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 उठ. आयो काका. ए बघा आली आली. सॉरी सॉरी, मला थोडासा जरा आज उशीर झाला यायला. आपण ते स्वागत करतो आणि हीच आपल्याला सॉरी म्हणते. स्वागत? येस, आज ऑफिस मध्ये टीम लीडर म्हणून तुझा पहिला दिवस आहे. सो वेलकम. तर मी आता आपल्या ऑफिस मधले एजेड कर्मचारी, एजेड सॉरी काय म्हणतात, ज्येष्ठ कर्मचारी अरविंद यांना अशी विनंती करते की त्यांनी आदितीला हा बुके द्यावा. काका कशाला?